तू भाऊ एकदा तिला मरणाच्या दारात ढकलून तुझं पोट नव्हतं भरलं का? की आता तू तिला विष घालून जीव घ्यायला निघालीस? किती वेळा तुझ्या चुका पोटात घालायच्या? किती वेळा? का अशी वागतेस तू? प्रत्येक वेळी दीपूचं काही चांगलं झालं की तुझा जळफळाट होतो का? कशासाठी ग? गरोदर असल्याचं तू खोटं बोललीस ना, तेव्हा सुद्धा दीपूने तुझी बाजू घेतली ना, म्हणून बाबांनी तुला घराच्या बाहेर नाही काढलं. कळतंय तुला? तुझी पाठवणी करायची म्हणून या मुलीने पुढाकार घेतला. तू दरवेळी आमच्यावर आरोप करतेस ना की आम्ही तुझ्या बरोबर भेदभाव केला म्हणून. पण हिला काय कळणार आहे की हिचा संसार सुखाचा व्हावा, हिचं आयुष्य सुखाचं व्हावं म्हणून आम्ही सगळे किती तळमळत असतो ते. मालती, मी तुला म्हणालो होतो मी हिच्याशी संबंध ठेवणार नाही म्हणून, पण बापाचं मन हाऱ्यावर बसू देत नव्हतं म्हणून मी हिला माफ केलं. पण आता नाही. जयश्रीताई, ही मुलगी माझ्यासाठी मेली. माझी तुम्हाला हात सोडून आता एवढीच विनंती आहे, तुम्ही जर हिला घरात ठेवलं ती आणखीन काहीतरी करेल. त्यामुळे तुम्ही हिला पोलिसांच्या स्वाधीन करा. सानिका, काय ग? कसं वागतेस तू तुझ्या आई वडिलांची? एकीकडे तुझ्या या दोन बहिणी आहे ज्या या दोघांना त्रास होऊ नये म्हणून सतत झटत असतात, आणि एकीकडे तू त्यांना हात जोडायला लावतेस. लाज नाही वाटत तुला? सानू, अजून किती खालच्या थराला जाऊन वागणार आहेस? आयुष्यभर दीपूवर कुरघोडी करत आलीयस तू. आज तर मर्यादा ओलांडलीयस. तुला माहितीये सानू, बाबा बाहेर सगळ्यांना अभिमानाने सांगत असतात की माझ्या तिन्ही मुली रक्षाबंधनाला एकमेकींना राखी बांधतात. माझ्या तिन्ही मुली एकमेकींचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. पण आज त्याच नात्याला तू काळीमा फासलाय सानू. माझी चूक झाली. एक शब्द बोलायचा नाही असतो आता. जयश्रीताई, तुम्ही पोलिसांना बोलवताय की मी बोलवू? दीपू, मी तुझी गुन्हेगार आहे. मी तुला अजिबात नाही म्हणणार की तू मला माफ कर, कारण मी जे केलं ना त्याला माफी मिळूच शकत नाही. आज तुम्ही मला जी काय शिक्षा द्याल ना ती मी स्वीकारायला तयार आहे. मला फक्त तुझ्याशी थोडंसं बोलायचंय दीपू. दीपू, लहानपणापासून आपल्याला बाबा एक गोष्ट सांगत आले की इतरांबरोबर स्पर्धा करण्याच्या आधी स्वतःशी स्पर्धा करा, सिद्ध करा स्वतःला. पण मला या गोष्टीचा अर्थ कधी समजलाच नाही ग दीपू. दीपूचं कौतुक होतं याची मला अडचण व्हायची. दीपू सगळ्यांची लाडकी याची मला अडचण. दीपूवर सगळे प्रेम करतात याची मला अडचण. मी तुझ्याकडे बघायचं ना तेव्हा मला सतत असं वाटायचं हिला हे सगळं कसं काय मिळतं. आई बाबा तुला जितकी माया लावतात तितकी माया मला का नाही लावत? तुला जितकं प्रेम मिळतं तितकं मला प्रेम का नाही मिळत? अगं, तू या घरामध्ये आलीस ना, आल्या आल्या सासूबाईने तुला तिजोरीच्या आणि घराच्या चाव्या दिल्या ग. हे कसं काय शक्य आहे? दीपूला हे सगळं कसं मिळतं हे मला आज समजलं ग. प्रेम मिळवण्यासाठी प्रेमाने वागावं लागतं, जे मी कधीच केलं नाहीये. दीपू, मी जर तुझ्या जागी असते ना
तर या चाव्या मी तुला कधीच दिल्या नसते अगं. पण तू आज काहीही कसलाही विचार न करता या चाव्या मला देऊन टाकल्यास. तू त्याग केलास दीपू, म्हणून तू दीपू आहेस आणि मी सानिका आहे. तुझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा मी सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली होती की मीच तुला ढकललं होतं. पण जेव्हा माझ्या समोर बाबांनी तुला विचारलं की तुझा अपघात कसा झाला होता, तेव्हा तू म्हणालीस की यात कोणाचाही दोष नाहीये. अगं तू माझं नाव नाही घेतलंस दीपू. त्याच वेळेला मी तिथे बसून इतकी रडले, कारण मला समजलं होतं की तू किती मोठी आहेस दीपू. का सगळे तुला इतकं प्रेम करतात. सानू त्यानंतर म्हणजे तिला पश्चाताप झाला होता, पण परत तेव्हा मीच तिच्या आडवा आलो होतो. दीपू, मी आरशात जेव्हा उभी राहून स्वतःकडे बघायचे ना, तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटायची ग. पण माझा जो अहंकार आहे ना, त्याने मला शांत नाही बसून दिलं. पण आज तू एका झटक्यामध्ये हा त्याग देऊन ना मला हे सिद्ध केलंयस की माझा अहंकार किती खोटा आणि चुकीचा होता. मला माहितीये तुम्ही मला कधीच माफ करणार नाही आणि माफ करू पण नाही. पण बाबा, आई, दीदी, दीपू, मी खरंच तुमच्या सगळ्यांची खूप वाईट वागली आहे. बाबा, तुम्ही आता जे म्हणालात ना ते एकदम बरोबर आहे की तुमच्या पोटी अशी नालायक मुलगी का जन्माला आली. हो, तुमच्याच पोटी काय, कुणाच्याच पोटी अशी नालायक मुलगी जन्माला यायला नको. सासूबाई, मी तुम्हाला सासूबाई म्हणते, पण मला हे कधीच नाही कळलं की सासू सुद्धा हे काही असते, जी आपल्याला सतत आपली काळजी घेत असते, आपल्याला सांभाळून घेत असते. कारण सासू सुद्धा कधीतरी सून म्हणून या घरामध्ये आलेली असते, जिला हे घर आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं आणि आपल्याला हे घर कळावं म्हणून ती सतत खटाटोप करत असते. सासूबाई, तुम्ही माझ्या चांगल्यासाठी कायम मला गोष्टी सांगत राहिल्या, पण मी त्या सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढत राहिले. सत्तू, मी तुझ्याशी पण खूप वाईट वागले रे. मला कधीच कळलं नाही रे की का सासूबाई, भाऊजी सतत असं म्हणत राहिले की सत्तू या घराचा, या परिवाराचा एक सदस्य आहे. कारण तुझ्यासारखा जीवाला जीव लावणारा दुसरा कोणीच मिळणार नाही रे. भाऊजी, तुम्ही आणि दीपूने तर मला कधीच माफ नाही करायला पाहिजे. मी तुमच्या दोघांची अत्यंत वाईट वागली आहे. मला कार्तिकने खूप समजवायचा प्रयत्न केला, पण मी त्याचं नाही ऐकलं. दीपू, तू या वेळेला मला अजिबात माफ करू नकोस. मी खूप नालायक आहे ग. मी तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिलाय. तुम्ही सगळे मिळून मला जी काही शिक्षा द्याल ना, मी ती भोगायला तयार आहे ग दीपू. मला अजिबात माफ करू नको दीपू. दीपू, मी खूप चुकली आहे. ताई, चूक लक्षात येणं आणि ती सगळ्यांसमोर मान्य करणं यासाठी खूप मोठं धाडस लागतं.
आता तुला माहित होतं की तू सगळं खरं सांगितलंस तर सगळे तुझ्यावर चिडते, तुला कधीच माफ करणार नाहीत, पण तरीही तू खरं बोललीस. ह्याचाच अर्थ तू माणूस म्हणून खूप चांगली आहे. कधी कधी आपण रस्ता चुकतो आणि योग्य दिशा मिळाली की आपण त्या रस्त्यावर जातो. आणि आज तुला स्वतःहून योग्य दिशा सापडली. मी तुला वचन देते, मी तुझा हात कधीच सोडणार नाही. ह्यापुढे तुला वाट चुकू देणार नाही. मुक्ता, तुला सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी जगासमोर आणायला आवडतं ना? मग आपलं हे आनंदी कुटुंब दाखव तुझ्या सगळ्या जगाला. एक व्लॉग होऊन जाऊ दे. हो चालेल. नमस्कार, मी मंचिली मुक्ता. तर तुम्ही आत्ताच पाहिलं, रक्षाबंधन सेलिब्रेट करायला बहिणी भावाची गरज नसते. बहिणी बहिणी सुद्धा उत्तम पद्धतीने सेलिब्रेट करू शकतात. सो हे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा सगळे सेलिब्रेट करा. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अगं काय झालं? बोलायचं. अगं पण असं इथे? हो. सॉरी मुक्ता. सॉरी कशासाठी? आता जे काही झालं ना त्यासाठी. मी जे काही केलं ना त्याची मला खूप लाज वाटते ग मुक्ता. अजून तू तिकडेच आहेस का? तू सॉरी बोललीस ना, मग आलं त्यात सगळं. बरं, ज्या कामासाठी मी तुला इथे घेऊन आलीये ते करूया आधी. कसलं काम ग मुक्ता? आणि जे काय ना ते थोडं लवकर करशील? मला आई बाबांना जाताना भेटायचं आहे. हो. हे बघ मुक्ता, राखी कशी आहे? छान आहे ग, पण मला काही समजलं नाही. मला ही राखी बांधशील? मुक्ता, चालू. तू, दीपिका वहिनी आणि शलाका दिदी एकमेकांना राखी बांधताना हे पाहून मला खूप छान वाटलं. मला माहिती आहे म्हणजे इंद्रा दादू, कार्तिक, सत्तू हे माझे भाऊ आहेतच, पण तुमच्याकडे बघून मलाही असं वाटतं की मलाही तुमच्यासारखी बहीण असावी. आता तरी बांधशील ना मला ही राखी? सानू, आपण ना आधीपासून खूप एकमेकींच्या छान मैत्रिणी होतो. अगं, तुमची लव्ह स्टोरी तर सगळ्यात आधी मलाच कळली होती. तुमच्या दोघांचे एकमेकांना निरोप पाठवण्यापासून तुमच्या लग्नापर्यंत ची सगळी साक्षीदार मीच होते. अगं, पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं ना ते मला अजिबात आवडत नव्हतं. तुझी काहीच चूक नव्हती गळ्यात मुक्ता. मी वागलेच अशी की कोणालाही माझा राग येईल ग. हो, मी तुला खूप समजवण्याचा प्रयत्नही केला, पण हो मुक्ता, पण प्रत्येक वेळेला मी माझंच ते खरं करत गेले ग. आय एम सॉरी मुक्ता. अगं सॉरी काय? हे काय झालं तुमच्या दोघींचं? ए कार्तिक, तू जा ना, आमचं प्रायव्हेट बोलणं सुरू आहे. हो, आता तर मी जाणारच नाही. ए कार्तिक, जा ना यार, मला माझ्या वहिनीशी बोलायचं. काय म्हणालीस? काय? तू आत्ता कार्तिकला काय म्हणालीस? हेच की ए कार्तिक, तू जा ना, मला माझ्या वहिनीशी बोलायचंय. मुक्ता, तुम्हाला वहिनी म्हणालीस? हो, कारण तू आहेस माझी वहिनी. मला माहितीये आपले खूप वाद झाले या गोष्टीवरून, पण आज मनापासून वाटतंय की तुला वहिनी म्हणावं, कारण तो तुझा मान आहे. मुक्ता, अगं मान वगैरे काय? वहिनी, मला माहितीये तू चुकलेस, पण ह्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की तू चूक एक्सेप्ट केलीस आणि आता तू सुधारण्याचा प्रयत्न करतेस. सानू, आता खुश ना? ऐक ना, आता तरी बांधशील ना ही राखी मला? आता तू माझी वहिनी सुद्धा आहेस आणि बहीण सुद्धा.
राखी बांधली, माझी ओवाळणी. बापरे, तर तुम्ही दोघी एक झाल्यात म्हणजे माझं काही खरं नाही. कार्तिक, आता तू बघच आम्ही दोघी मिळून काय करतो ते. अरे हो, सांगायचं तू विसरलो. सानू, तुझे आई वडील वाट बघतायत. मुक्ता, मी जाऊ, आई बाबांना भेटून घेते. हो, पण त्याआधी सेल्फी काढूया ना. हॅशटॅग रक्षाबंधन विथ बहिणी कम वहिनी. बहीण कम वहिनी. भावाचं काय? ये तू पण ये कार्तिक. ये. चला, अभ्यास पण करा आता जरा. वहिनी जातो. मुक्ता, ऐक ना, मला सानू म्हणशील का प्लीज? मला तेच बरं वाटतं. ओके सानू. हे घे. सानू थांब, सानू. मनोहर, 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 हे मनोहर. मनोहर नावाचं आमच्या इथे कोणीच राहत नाही. कार्तिक, बाबांचं नाव मनोहर आहे, ते आईला हाक मारतायत. काय झालं, तुम्ही दोघं असे हसताय का? कसं आहे कार्तिकराव, आता या भर रस्त्यामध्ये मालतीच्या नावानं कशी हाक मारायची, म्हणून मग माझ्याच नावानं हाक मारतो. म्हणजे कसं आहे, मालती पटकन येते. बर, मालती राहिले कुठे पण? बाबा, दीपू आईला हळदी कुंकू लावतीये ना, म्हणून थांबली आहे. बाबा, एक विचारू? हा, विचार. आज जे काही झालं ना, ते इतक्या सहजासहजी विसरण्यासारखं नाहीये, पण तरी मला विचारायचंय, तुम्ही राग नाही ना ठेवलाय मनात? ताई, राग ठेवून काय करू ग? कसं आहे, मीच तुम्हाला आयुष्यभर शिकवत आलो, मागचं सगळं विसरून आपण जितक्या लवकर सहजतेनं पुढे जाऊ, तेवढं सगळं अधिक सोपं होऊन जातं ग. सर, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. अरे, तुम्ही परवानग्या कसल्या घेताय? बोल बोल बोल, जे काही मनात आहे ते अगदी निसंकोचपणे बोल. असं समजा, आपल्यामधले सगळे आडपडदे गळून पडले. हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर कुठे मी चुकलोय असं वाटत असेल तर ते सुद्धा स्पष्टपणे सांगा. मी पुन्हा तसं होणार नाही याची काळजी घेईन. असं का बोलताय तुम्ही? काय याच्यामध्ये चुकीचं काय बोललो मी? अरे, चुका काय फक्त तुमच्याकडूनच होत असतात का? मी चुकू शकतो. तळगावकर आणि दीपूच्या वेळेला चुकलोच ना. बाबा, सॉरी, मी तुम्हाला खूप छळलंय ना. खरं तर मला तुमचा राग यायचा, कारण मला असं वाटायचं की तुम्हाला माझ्यापेक्षा दीपूच जास्त आवडायची. तुम्ही नेहमी दीपूचं कौतुक करायचा. मला सारखं असं वाटायचं की बाबा माझं कौतुक का नाही करत. पण मी हे विसरले की कौतुक करण्यासाठी आपण तसं वागायला पण हवं ना. पण ह्या सगळ्यामध्ये ना, तुमचं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी ना, मी काही म्हणजे कुठल्याही थराला गेले. मी विसरून गेले हो, एखादी गोष्ट आनंदाने मिळवण्यात जे सुख आहे ना, ते हिसकावून घेण्यामध्ये नाही मिळत आहे. आता माझं आणि कार्तिकच्या लग्नाचंच घ्या ना, काय वेडेपणा केला हो मी. अगं, जाऊ दे आता. तुला तुझ्या चुका कळल्यात ना, बस या सगळं आलं. नाही बाबा, मी जे वागली आहे ना, त्याचा खूप पश्चाताप होतोय मला. मी प्रेग्नंट असल्याचं जे नाटक केलं होतं ना, त्याच्याने तुम्हाला किती मोठा धक्का बसलाय. आता मी मागे वळून बघते ना, तेव्हा मला समजतंय मी किती वाईट वागले हो. बाबा, दीपू बरोबर जे काय झालं ना, मी खरंच मुद्दाम केलं नव्हतं.
रागाच्या भरात तसं झालं खरं बाबा, पण त्यानंतर कित्येक रात्र जेव्हा दीपू कोमामध्ये होती ना, तेव्हा मला रात्रभर झोप नाही लागायची हो. खूप त्रास व्हायचा आतल्या. बाबा, मला वाटायचं की कुणीतरी मला समजून घ्यावं, कुणीतरी माझं मन ओळखावं. पण बाबा, मी हे खरंच विसरून गेले होते हो की माझ्याच अशा वागण्याने मी सगळ्यांना दूर लोटलं.